मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITIचं ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया चालू आहे, स्पॉट ॲडमिशन चालू आहेत आणि एकाच लोकेशनवर तुम्हाला 550 पेक्षा वेकंट जागा दिसणार आहेत. तर फिटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सर्व ट्रेड्सबाबत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर ज्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा माहिती, म्हणजे नवीन अर्ज भरणे सुद्धा चालू आहेत. तर साधारण 17 ते 22 साठी आपण हे जे काही वेकंट आहेत त्या सध्या 17 ते 22 तारीखमध्येच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. मर्यादित संधी आहे, कारण तारीख जरी बघितली तरी 17 म्हणजे आजची गेलेली आहे आणि 18, 19, 20, 21, 22 म्हणजे 22 तारीखपर्यंत तुम्हाला हे ॲडमिशन्स भरले जाणार आहेत. मित्रांनो, लोकेशन आहे मुलुंड ईस्ट. हे जे आहे गव्हर्नमेंट ITI मुलुंड ईस्ट, या ठिकाणी 2 ITI आहेत, मुलुंड आणि मुंबई 11 असे. या ठिकाणी मुंबई 11ला ज्या जागा आहेत त्या आपण बघणार आहोत आणि मुलुंडला सुद्धा जागा आहेत त्या सुद्धा बघणार आहेत. याच्यामध्ये फूड रिलेटेड जे ट्रेड आहेत त्यांच्या जागा या ठिकाणी शिल्लक दिसत आहेत. त्यानंतर फूड रिलेटेड ट्रेड नंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशनसाठी जागा रिक्त दिसत आहेत, DTP साठी जागा रिक्त आहेत. आता हे जे आपण दाखवतोय ITI मुलुंडसाठी, कोपासाठी जागा रिक्त दिसत आहेत. त्याचबरोबर वेल्डरसाठी जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर पुढे फूड जनरल जो आहे त्याच्यासाठी सुद्धा जागा रिक्त आहेत. मशीनिस्ट ग्राइंडरसाठी जागा रिक्त आहेत. त्यानंतर मेकॅनिक, मशीन टूल मेंटेनन्स, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक या ठिकाणी जागा रिक्त आहेत. फूड बेवरेज असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी सुद्धा जागा रिक्त आहे. मशीनिस्टसाठी जागा रिक्त आहे. TPS साठी जागा रिक्त आहे. आणि बाकीच्या जागा ज्या आहेत म्हणजे मोटर मेकॅनिक असेल, वायरमन असेल, इलेक्ट्रिशियन असेल, या सध्या जरी 0 दिसल्या, RAC असेल, फिटर असेल, त्यानंतर या जागा कधी खाली होणार आहे. जर काही मुलांना आता डिप्लोमा डिग्रीसाठी प्रवेश मिळतो, म्हणजे हे प्रवेश प्रक्रिया चालू असताना डिग्री डिप्लोमाच्या सुद्धा प्रवेश प्रक्रिया चालू असतात, मग ते काय करतात, ITIचं ॲडमिशन कॅन्सल करून तिकडे डिग्रीला सुद्धा ॲडमिशन घेणारे विद्यार्थी असतात. डिप्लोमा किंवा डिग्री, B.Pharm असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा ॲडमिशन घेणारे असतात. ज्यांना ITI जो आहे तर लांब पडत असेल तर त्या जागा साधारण 22 तारीखपर्यंत भरल्या जाणार आहेत. म्हणजे 17 पासून सुरू झालेल्या जागा ह्या 22 तारीख आणि पुढे सुद्धा तारीख वाढू शकते. तर अशा या ठिकाणी 169 जागा मुलुंड ITIला आहेत. त्याचबरोबर मुंबई 11 ही सुद्धा ITI मुलुंड ITIमध्येच आहे, मुलुंड ईस्टला. त्याच्यामध्ये सुद्धा बघा 62 जागा दिसत आहेत वुडवर्क टेक्निशियन. त्यानंतर इंटेरियर डेकोरेशनसाठी 60 जागा दिसत आहेत. प्लंबरसाठी 59 जागा आहेत. नंतर मशिनिस्टसाठी, ग्राइंडरसाठी 51 जागा आहेत. कम्प्युटर ऑपरेटरसाठी 50 जागा दिसत आहेत. DTP साठी 39 जागा दिसत आहेत. त्यानंतर पुढे जर बघाल ICT साठी 37 जागा आहेत. ICT साठी 37 जागा आहेत. त्यानंतर पेंटरसाठी अजून 21 जागा दिसत आहेत. TPS साठी 21 जागा दिसत आहेत. त्यानंतर मशिनिस्टसाठी 20 जागा आहेत. शीट मेटलसाठी 19 जागा आहेत. कम्प्युटर हार्डवेअरसाठी 18 जागा आहेत. टूल अँड डायमेकरसाठी 9 जागा आहेत. MMTM साठी 8 जागा आहेत. त्यानंतर वेल्डरसाठी 7 जागा आहेत. टर्नरसाठी 6 आहेत. मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जो आहे त्याला 5 जागा आहेत. फिटरसाठी इथे 2 जागा आहेत. आणि परत एकदा मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिक, मोटर व्हेकल, वायरमन, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन सिव्हिल, सर्वेअर, इलेक्ट्रिशियन, RAC, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ह्या सगळ्या जरी 0 असल्या तरी एकूण 494 सीट म्हणजे जागा व्हेकंट या ठिकाणी मुंबई 11ला आहेत. आणि ह्या ज्या लाईव्ह होणार आहेत, जर एखाद्या विद्यार्थ्याने ॲडमिशन कॅन्सल केलं, जसं आता फिटरचं आज ॲडमिशन कॅन्सल झाल्यामुळे 2 लाईव्ह झालेले आहेत, म्हणजे अशा जागा लाईव्ह ह्या सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे जर डिग्री डिप्लोमाला काही मुलांना ॲडमिशन मिळालं तर या ठिकाणी ITIची जागा कॅन्सल करून ते परत एकदा लाईव्ह होतात. त्यामुळे त्या जागा 22 ऑगस्टपर्यंत भरल्या जातील. तर अशा प्रकारे जागांची अपडेट येत राहणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मुलांना पाठवा ज्यांना गरज आहे, अद्याप अर्ज भरले नाही, कुठे ॲडमिशन झाले नाही, त्यांच्यासाठी संधी आहे. तर नवीन अर्ज त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे. त्यामुळे आत्ताच अप्लाय करायला सांगा, म्हणजे तुम्हाला लगेच त्यांना ॲडमिशन कोणत्या तरी ट्रेंडमध्ये मिळणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.